मंडळी नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज श्रावण कृष्ण अष्टमी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामाचा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा. आणि दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातल्या 4483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीचे सुरक्षा कवच. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण आमच्या फेसबुक पेज, तर यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे आणि बोरिवलीमधल्या प्रवासाचे अंतर अवघ्या 12 मिनिटांवर आणण्याची क्षमता असलेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पातल्या ठाणे महापालिकेकडील विषयांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच घेतला. बोरिवली भुयारी मार्गाचे काम MMRDA करत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून याचा बहुतांशी भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातले भूसंपादन, अतिक्रमणे हटवणे, वृक्ष प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी आदी ठाणे महापालिकेशी निगडीत विषय MMRDA आणि बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधींनी आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर मांडले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधकामस्थळी भेट देऊन पाहणी केलेली आहे. त्यानुसार परवानगीबद्दलचे विषय मार्गी लागतील. जलवाहिनी स्थलांतर, उद्यानासाठी वेगळा प्रवेशमार्ग आदी बाबींबाबत एकत्रित पाहणी करून लगेच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या STPमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली. त्या संदर्भात महापालिकेच्या बांधकाम विभागाशी समन्वय साधून पाण्याचे नियोजन करण्याची ग्वाही देण्यात आली. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सव सुरू करून साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाची धूम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीतसंगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा मंगळवार 27 ऑगस्ट 2024 रोजी टेंभी नाक्यावर बघायला मिळणार असून हा दिमागदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. दिघे साहेबांनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वळण निर्माण करून दिले. टेंभी नाक्यावरच्या हंडीत बक्षिसांच्या बरोबर त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षिसे रोख स्वरूपात देण्यात येऊ लागली. खास मराठमोळा साज, दिमागदार सोहळा आणि आकर्षक बक्षिसे यामुळे ठाण्यातली ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे. हा दिमागदार सोहळा साजरा करताना ठाणे आणि मुंबईतल्या गोविंदा पथकांकरता प्रत्येकी रोख बक्षीस आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस मानवशक्ती असलेल्या थरांकरता आहे. दहीहंडी हा पारंपरिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातल्या गोविंदांसाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतल्या गोविंदा पथकांसाठी व ठाण्यातल्या गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1,51,000 रुपयांचे पारितोषिक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकांसाठी 1,00,000 रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 12,000, तर 6 थरांसाठी 8,000, 5 थरांसाठी 6,000, तर 4 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 5,000 रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेकरता रॅपलिंगकरता असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये नामवंत गायक, चित्रपटसृष्टीतल्या नामवंत कलाकारांचा नृत्य आणि संगीतमय जल्लोष असणार आहे. ते सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट मालिकांमधले प्रसिद्ध नायक नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन
तसेच या उत्सवात आपल्या सुमधुर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साऊंड आणि नेत्रदीपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता अर्ज केलेल्या महिलांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 1,00,000 अर्जांची छाननी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून वेळेत पूर्ण केली आहे. त्यामुळे आता ठाण्यातल्या एकूण लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 2 लाख झाली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात 3 सभागृहात सज्ज करण्यात आली होती. हे दररोज 3 सत्रांमध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी संगणक संचांचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते. महापालिकेच्या सर्व 9 प्रभाग समिती कार्यालयात सहाय्यक आयुक्त यांनीही अशाच प्रकारचे नियोजन केल्याने अर्ज छाननी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीकरता ठाणे महापालिकेने प्रभाग समिती निहाय 137 मदत केंद्रे सुरू केली आहेत. या सर्व मदत केंद्रांवर आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीने पात्रता निश्चित करण्यात आली. त्यात ठाणे महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातल्या 4,483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसी सुरक्षा कवच दिले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळवा आणि ठाण्यातल्या 4,483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीच्या रूपाने सुरक्षा कवच दिलेले आहे. ही पॉलिसी देताना गोविंदा पथकातल्या तरुण मित्रांना एकच विनंती आहे की सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घ्या. कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करूया. इन्शुरन्स काढण्याकरता जी काही मदत लागेल त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण सहकार्य करेल. दुर्दैवाने कोणताही अपघात झाल्यास सर्व गोष्टी ओरिएंटल इन्शुरन्सने कव्हर केलेल्या आहेत. माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला व मी अशा आम्ही दोघांनी मिळून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ओरिएंटल इन्शुरन्सची ही विमा पॉलिसी राबवली जात आहे.
दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स विमा पॉलिसीचे वाटप करताना व्यक्त केली. ठाणे तसेच कळवा परिसरातल्या 4383 गोविंदांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स विवियाना मॉलसमोर ठाणे येथे शुक्रवारी ओरिएंटल इन्शुरन्स विमा पॉलिसी वाटप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. बदलापूर येथे 13 ऑगस्ट रोजी आदर्श विद्या मंदिर शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने समाजातल्या विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नागरिक या घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला होता. मात्र हायकोर्टाच्या निर्देशानुसार हा बंद मागे घेण्यात आला आणि राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे ठाण्यातल्या तलावपळी येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे, काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह इतर मान्यवर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातले आरोपी आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला उल्हासनगरमधून कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्याने न्यायालयात आणण्यात आले आहे. मागच्या वेळी आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, ती आज संपत आहे. कोर्टाने आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरींना आरोपी बनवण्यात आले आहे. रोखणे सहज शक्य आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्यात. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामाचा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा आणि दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातल्या 4483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीचे सुरक्षा कवच. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तर यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद. त्याचं मुख्य व्यासपीठ.